एकंदर मागील वर्ष जे होतं खरं पाणी टंचाईचं होतं, दुष्काळाचं होतं, या परिस्थितीतही शेतकऱ्यांनी ज्यांनी पिकं आणली आणि विशेषतः जी काही बारमाही पिकं होती, फळबागा होत्या, इतर पिकं जी आणली होती त्याचं नुकसान जानेवारीमध्ये अतिवृष्टी नाही, वादळ होतं, त्याच्यामध्ये वादळ होतं संपूर्ण. आता नाशिक जिल्ह्यामध्ये आम्ही काही द्राक्ष बागायला भेटी द्या, पूर्ण कोलमडून गेलेलं, पूर्ण द्राक्षाचा सडा पडलेला अशी परिस्थिती होती. अध्यक्ष महोदय, शेतकऱ्याचा त्यानंतर तुम्ही निर्णय घेताय. आज जुलै आलेला आहे, जवळ जूनचा शेवटचा आठवडा आता चाललेला आहे. अशा वेळेस तुम्ही 6 महिने त्या शेतकऱ्याला मदती करता काही निर्णय घेत नाही, फक्त कागद फिरत राहत आहेत. याचा अर्थ असा की शेतकऱ्याबद्दल कोणतीही सहानुभूती, ओलावा तुमच्या मनामध्ये नाही, हे सिद्ध होते. आज त्याला मदत करणं गरजेचं होतं, ज्याचं नुकसान झालं त्याला पुन्हा खरीप उभं करायचं होतं. रब्बीचं त्यावेळेस नुकसान होऊन गेले, अजूनही निर्णय घेत नाही आणि आता सांगतायत की आम्ही आता हे सर्वे येणारे, अमुक सर्वे येणारे, विद्यापीठ देणारे, असं कधीच पद्धत नव्हती. अतिवृष्टी करता जी मदत करायची, गारपिटी करता मदत करायची, की त्या महिन्यामध्ये फार 2 महिन्यामध्ये व्हायला पाहिजे. 6 महिने निर्णय नाही तुमचा, हे बरोबर नाही. आपण हे या अधिवेशनामध्ये हा निर्णय तातडीने जाहीर करणार का, एवढा माझा प्रश्न आहे. या बाबतीमध्ये तातडीने काय तारीखच दिली आम्ही की 15 जुलैपर्यंत या बाबतीमध्ये शेतकऱ्यांना आम्ही वितरित जी काही मदत असेल ती वितरित केली जाईल. आता राहिला प्रश्न की 15 जुलै बोललो मी, 15 जुलैपर्यंत ही सगळी तातडीची मदत आमची युद्ध पातळीवरती त्याच्यासाठी प्रयत्न चालले आहेत. आता याच्यातून कुठला शेतकरी वगळला गेला नको पाहिजे, या दृष्टिकोनातून केंद्र सरकारने 2016 मध्ये एनडीव्हीआयचे निकष हे लागू केले पाहिजे. हा निर्णय आपल्यालाही त्याची कल्पना आहे आणि एनडीव्हीआयचा निकष लागू झाल्यानंतर जी काही परत मागणी आमच्याकडनं कलेक्टरकडे आल्यानंतर 8 दिवसात ती केली जाईल. ज्या विभागाची येईल त्या विभागाला केली जाईल. ठीक आहे. बाळासाहेब पाटील. अध्यक्ष महोदय, शेवटी देतो त्यांचा काय हे सभागृहाला जरा समजावून सांगावं मंत्री महोदयांनी. एनडीव्हीआयचा निकष जो असेल तो कृषी विभागात सामान्य फरक वनस्पती निर्देशांक, पण त्याच्याविषयी जी कल्पना आहे ती कृषी विभागाच्या माध्यमातून दिली जाईल. अध्यक्ष महोदय, एकंदर अध्यक्ष महोदय 5 प्रश्न या ठिकाणी विचारत. अध्यक्ष महोदय, पहिला प्रश्न लॉंग फॉर्म पाहिजे. नाही दिलं, चला. सर्व ज्येष्ठ अध्यक्ष महाराज संबंधित खातं अध्यक्ष महाराज प्रश्न संबंधित खातं आहे, कृषी खातं आहे. प्रश्न विचारला, नॅचरल त्या मंत्री महोदय एनडीव्हीआय सांगतायत, एनडीव्हीआय एक्सप्लेन करतायत, त्या मंत्री महोदयांना माहित नाही असं समजून दुसऱ्या मंत्री महोदयांना उत्तर देणं हा पहिला नाही. तांबा बोला. अध्यक्ष महाराज, 2 महत्वाचे विषय जे त्यांनी कृषी विभागाचा विषय काढला आणि वसंतराव नाईक कृषी विद्यापीठाच्या बाबतीमध्ये ते बोलले आणि कृषी विभागाचा विषय घेतला आणि सर्व सन्माननीय सदस्यांचा विषय हा शेवटी शेतीचा जरी असला, शेतीच्या नुकसानाचा जरी असला, तर आपली सिस्टीम ही पिढ्यानापिढ्या अशी चलत आली की शेतीचं नुकसान हे मदत पुनर्वसन द्यायचं. त्यामुळे स्वाभाविक शेतीचा प्रश्न जरी असला तरी हे उत्तर मात्र मदत पुनर्वसन देण्याच्या संदर्भात आलं. उत्तरामध्ये हा सर्व अहवाल हा एनडीव्हीआयच्या संदर्भातला वसंतराव नाईक परभणी कृषी विद्यापीठाला दिला गेला. ते का दिला गेला याच्या बाबतीमध्ये या सदनाला थोडीशी मी माहिती देतो. 2016 पासून एनडीव्हीआयच्या निकषावर या ठिकाणी मदत पुनर्वसननी एसडीआरएफची आणि एनडीआरएफच्या बाबतीतले मदत, अवकाळी पाऊस असेल, गारपीट असेल, वादळ असेल, वारा असेल, सर्व जेवढ्या काही नॅचरल कॅलॅमिटीज आलेल्या आहेत त्या सर्व नॅचरल कॅलॅमिटीच्या बाबतीत एनडीव्हीआयचे निकष लावले. आता एनडीव्हीआयचे निकष म्हणजे नेमके एनडीआयचा निकषच झाडाचा हिरवेपणा आहे.
आपल्याला इंग्रजीतून सांगायचा, मराठीतून सांगायचा, कन्नडमध्ये सांगायचा, उर्दू. मंत्री महोदय कशातही सांगा, फक्त एनडीव्हीआयचा फुल फॉर्म सांगा, पुढे जाऊया आपण. अध्यक्ष महाराज, एनडीव्हीआयची आज आपल्याकडे आलेली जी निकष आहेत, एक मिनिट, तुम्हाला फुल फॉर्म तुम्हाला समजेल असा सांगतो, पद्धतशीर सांगतो, इंग्लिशमध्ये सांगतो, तुमच्या विदर्भी भाषेत सुद्धा सांगतो. नाही नको ना. अध्यक्ष महाराज, एनडीव्हीआयच्या या बाबतीमध्ये माननीय थोरात साहेबांनी जो प्रश्न उपस्थित केला, एक मिनिट, तो सगळ्यात महत्वाचा. तो प्रश्न असा आहे की 5-6 महिने का लागले. अध्यक्ष महाराज, आपल्या एक मिनिट विखे पाटील साहेब, नॉर्मलाइज डिफॉर्मेशन व्हेजिटेशन लेवल इंडेक्स. ठीक आहे साहेब, आपल्याला माहितीसाठी सांग. ठीक आहे. आता मला वाटतं तुम्हाला शेतकऱ्याच्या मदतीचं पडलंय का एनडीव्हीआयचं पडलंय? का एनडीव्हीआयच्या संदर्भामध्ये बसून घ्या. फक्त समोरच्या मंत्री महोदय, एनडीआयचा मराठीमधला विषय सदनाला उत्तर मिळालेलं आहे, आपण बसून घ्या. शेतकऱ्याच्या मदतीचं काही घेणं देणार नाही. अध्यक्ष महाराज, हा प्रश्न विनाकारण शेतकऱ्याची चेष्टा करण्यासाठी आणलेला आहे. एनडीआयच्या संदर्भामध्ये अतिशय शुद्ध मराठीत माननीय मंत्र्यांनी या ठिकाणी सांगितलं होतं, मी इंग्लिशमध्ये सांगितलं. आता 5 महिने का फरक पडला उत्तर झाल्यावर देतो तुम्हाला. सन्माननीय विरोधी पक्ष आपण ऐकून घ्या. आपलं सुद्धा तुमची हरकत मी देतो, एवढं झाल्यावर देतो. ठीक आहे. मंत्री महोदय, बसा आता, बोला.